प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेले MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईस MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला. तीच कथा या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. माता सीतेच्या हरणानंतर प्रभू श्रीराम चिंतातूर आणि लक्ष्मण यांची अपराधीपणाची भावनिक अवस्था पाहुयात आजच्या श्रीरामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. रामचंद्र प्रभूच्या मदतीला सीतामाईच्या सांगण्यावरून निघालेले लक्ष्मणजी मारीचीला मारून वापस येत असलेले रामजी. दोन बंधूंची भेट जेव्हा अरण्यात झाली, अपराधी भाव लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आहे तर चिंता श्रीरामाच्या चेहऱ्यावर आहे. खाली मान घालून लक्ष्मणजी उभे आहे, चिंतातूर चेहऱ्यानं रामजी लक्ष्मणाकडे पाहत आहे. लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर अपराधी भाव का? दादा सांगून गेले होते, लखन निशाचर लोग घूमते जंगल में, सीता को अकेली छोड़ के कहीं मत जाना. तरी मला यावं लागलं असा अपराधी भाव लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आहे. याला सांगितलं होतं की राक्षस फिरतात, सीतेला सोडून कुठे जाऊ नको, तरी हा का आला? काही कमी जास्त तर झालं नसेल अशी चिंता रामाच्या चेहऱ्यावर. बराच वेळ बोलत नाही दोघही भाऊ. चिंतातूर चेहऱ्यानं रामजी पाहतात, खाली मान घालून लक्ष्मणजी उभे आहे. शेवटी राम प्रभू म्हणाले, लखन वर बघितलं नाही, खाली बघूनच. जी भैया, आपको कहा था निशाचर लोग घूमते जंगल में, सीता को अकेली छोड़ के कहीं मत जाना. आने वाला नहीं था भैया, तो क्यों आया है? भाभी जो शब्द बोली है भैया, करके आना पड़ा. मैं आपके पास नहीं बोल सकता. तो लखन निशिचर निकर फिरई बनमाही, मम मन सीता आश्रम नाही. आता माझ्या मते सीता आश्रमात नाही. आणि दोन्ही बंधू तिथपर्यंत आले. गोदावरी तटा आश्रम जेव्हा आश्रम देखा जानकी ही ना, आश्रमामध्ये बघितलं सीता नाही. प्राकृत मानवाप्रमाणे रामचंद्र आणि लक्ष्मणजी. रामचंद्र जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे. शर्माजी आज नापास आहे. सीतामाईच्या विरहानं प्रभूही रडतात, लक्ष्मणजीनं टाहोच फोडला. बाबी प्रभूजी, सीते भाभी, सीते भाभी, सीते. हे गुणखाणी जानक सीता, रूपशील व्रतनेम पुनीता, लक्ष्मण समुजाए बहु भांति पूछत लता रूपाती. भैया रोना नहीं, कुछ दिनों के बाद भाभी मिल जाएगी भैया. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नयनी, खंजन शूक कपोत मृग मीना, मधुपटिकर कोकिल प्रवीणा, कुंद कली दाडिम दामिनी, कमल सरद सस्याई भामिनी, वरुण पास मनुधनहंसा गज केहरी. अशा प्रकारे सीतामाईचा शोध घेत प्रभू पुढे निघाले. यातला बारकावा लक्षात घ्या. प्रभू कुठेही रडत नाही. ज्या झाडाला वेल बिलगलेली आहे, पूछत चले लता तरु, वेल आणि वृक्षाचं एकत्रीकरण, तिथे प्रभू जास्त रडतात. कारण वेल स्त्रीलिंगी आहे, वृक्ष पुल्लिंगी आहे. ते दृश्य पाहून प्रभूला हेवा वाटतो. वृक्षांनो, तुम्ही पुरुषार्थी आहात, तुम्ही तुमची वेल सांभाळून ठेवली, माझी कोण्या राक्षसानं पळवली तपास लागत नाही. लता तरु. पुन्हा अण्णा रडताना वर पाहत नाही, खाली पाहत नाही. का? प्रभूला वाटतं डबडबल्या डोळ्यानं वर बघावं तर माझा पूर्वज सूर्यनारायण आहे. सूर्याला वाटेल माझ्या वंशात रडकं पोर जन्माला आलं. वर पाहता येत नाही. खाली का पाहत नाही? खाली सासूबाई आहे, सीतेची मम्मी आहे ना पृथ्वी, म्हणजे धरणीचा जावाई लागतो ना राम. प्रभूला वाटतं डबडबल्या डोळ्यानं खाली बघावं सेठजी, तर सासूबाईचा गैरसमज होईल. तिला वाटेल धनुष्य तोडलं त्या दिवशी वाटलं होतं कर्तबगार, रडका जावाई निघाला. खाली नाही पाहता येत, वरही नाही पाहता. यही विधी खोजत बिलपत स्वामी.
आगे परा गीदपती देखा. ही घटना नाशिक जिल्ह्यातील आहे. मी काल सांगून गेलो. विभाग निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वरला मारलई मारीचीला. तिथून वापस निघाले प्रभू नाशिक म्हणजे पंचवटी, आणि तिथून शोधार्थ पश्चिम दिशेला इगतपुरी तालुक्यातलं टाकेत तिथपर्यंत आले. आगे परा गीदपती देखा. दोन्ही पंख तुटून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जटायू कोण? महाराष्ट्रात प्रभू आले साहेब. पहिली मैत्री जटायू सोबत झाली होती. गीधराज से भेट भई बहुविधी प्रीती बढाई. पहिला मित्र भगवंताला महाराष्ट्रात मिळाला तो गीध पक्षी जटायू. आणि तो केवळ शेठजी आंबेचे रस खाण्यासाठी नव्हता. मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या वैऱ्यावर तुटून पडला आणि प्राणाची आहुती दिली. तो आज दिसलाय प्रभूला. खाली बसले. पंख तुटलेले आहे साहेब, रक्तानं माखलेला आहे, अजून प्राण शिल्लक आहे. अण्णा त्याची मान प्रभूनं मांडीवर घेतली. कर सरोज शिर परशो कृपा सिंधु रघुवीर. निरखी राम छबि धाम मुख विगत भई सब पीर. जसा प्रेमानं हात फिरवला वीज संचरावी तसं चैतन्य अंगामध्ये. डोळे उघडले जटायूनं. वर बघितलं अण्णा. काय दिसलं? गुंडाळील्या जटा तोची माथा फेटा. गोचिरा कोमटा रामचंद्र. बस डोळे भरून आले. बापरे, भगवंताच्या मांडीवर माझी मान. प्रभूनं प्रेमानं हात फिरवून विचारलं, साहेब काका हे नीट ऐका. एका गिध पक्षाला जगाचा बाप काका म्हणतो. अरे आम्ही आमच्या काकालाही काका म्हणत नाही शेठजी. तुलसी ममता रामसे पण समता सब संसार. हे प्रभूपासून काका, ही तुमची अवस्था कोणी केली? नाथ दशानन यह गति केने ते खल जनक सुता हर लेने. लय दक्षिण दिशि गयहु गुसाई बिलपति अति कुररी की न्याय. ही माझी अवस्था दशाननानं केली. आणि एक मार्मिक शब्द वापरला, लय दक्षिण दिशि गयहु गुसाई. वो दक्षिण दिशा की ओर गया है. आणि बिलपति अति कुररी की न्यायी. शब्द कुररी मराठीमध्ये त्याला टिटवी म्हणतात ब्राह्मण काका. टिटवी जटायूचे उद्गार आहे. मालक टिटवी वरडते का नाही? टिटवी. हा, तशी माझी सीतामाय वरडत होती, बचाव दौडो बचाव दौडो बचाव. मी धावलो मालक, धावलो, पण ताकदीला कमी पडलो. एकच इच्छा होती, माझ्या मालकाला माझी सीतामाय कोणी चोरून नेली या जन्मी सांगता यावं. एवढ्यासाठी दरस लागी प्रभू राखो प्राणा. चलन चहतब कृपा निधाना. प्रभूचे डोळे भरून आले. काका तुम्हाला परत जिवंत ठेवू. राम कहो तनु राखव ताता. प्रभू मुसकाई कही तेही बाता. मला जिवंत करण्याच्या भानगडीत नका पडू मालक. का? मी ऐकलंय 4 पुत्र त्या दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला. पाणी पाजायला 4पैकी त्याचं एकही पोर नव्हतं. त्याचा थोरला पुत्र राम, त्याच्या मांडीवर माझी मान. हा मरायचा चान्स मी सोडणार नाही मालक. सीतेच्या हरणानंतर झालेली राम आणि लक्ष्मणाची अवस्था आपण आजच्या श्रीरामकथेतून पाहिली. भेटूयात पुढच्या श्रीरामकथेत या पुढील भाग. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. जय श्रीराम. माझं ते माझं भावाचं तेही माझं, याचं नाव महाभारत आहे. माझं भावाचं ते भावाचं, माझं सुद्धा भावाचं, याचं नाव रामायण आहे. माझं ते माझं भावाचं तेही माझं, हा दुर्योधन आहे.